जय शिवराय मित्रांनो, मी प्रल्हाद भोसले। मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे ऑनलाईन अर्ज सुरू झालेले आहेत। हे ऑनलाईन अर्ज तुम्हाला तुमच्या घरून तुमच्या मोबाईल मधून तुम्हाला कशा पद्धतीने भरायचा आहे याची सर्व ऑनलाईन माहिती आपण या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत। हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चॅनल वरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। हेच महत्त्वपूर्ण माहिती तुम्हाला यापुढेही भेटत राहणार आहे। तर चला सुरुवात करूया आजच्या या व्हिडिओला। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरण्यासाठी तुम्हाला एका ॲपची गरज पडणार आहे। तो ॲप आपल्याला प्ले स्टोर वरतून डाउनलोड करायचा आहे। त्यासाठी प्ले स्टोर वरती या। प्ले स्टोर वरती आल्याच्या नंतर नारी शक्ती ॲप किंवा नारी शक्ती दूत ॲप असं सर्च करा। सर्च केल्याच्या नंतर या ठिकाणी दिसेल तुम्हाला नारी शक्ती दूत ॲप या ठिकाणी दिसत आहे, ते सिलेक्ट करायचं आहे। त्या ॲपला इन्स्टॉल करून घ्यायचं आहे। जर तुमच्याकडे ऑलरेडी असेल तर त्याला अपडेट करून घ्या। अपडेट या ठिकाणी झाल्याच्या नंतर ओपन यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्याच्या नंतर या ठिकाणी आपण येणार आहोत लॉग इनच्या याच्यावरती। लॉग इन इथं आल्याच्या नंतर ज्या महिलेचा तुम्ही फॉर्म भरत आहात त्या महिलेचा मोबाईल नंबर या ठिकाणी टाकायचा आहे आणि टर्म अँड कंडिशन या ठिकाणी दिलेले आहे, त्याला ॲक्सेप्ट करायचं आहे, स्वीकारा। त्यानंतर लॉग इन यावरती क्लिक करायचं आहे। क्लिक केल्याच्या नंतर एक OTP तुम्हाला येणार आहे, तो OTP त्या ठिकाणी टाकायचा आहे आणि सबमिट करायचा आहे। सबमिट केल्याच्या नंतर डायरेक्ट तुम्ही प्रोफाईलच्या ऑप्शन वरती जाणार आहात। या ठिकाणी आल्याच्या नंतर प्रोफाईल अपडेट करा असं या ठिकाणी विचारेल की प्रोफाईल अपडेट करण्यासाठी इथं ज्या महिलेचा अर्ज तुम्ही भरत आहात त्या महिलेचं पूर्ण नाव या ठिकाणी टाकायचं आहे। त्यानंतर खाली या ठिकाणी ईमेल ID टाकायचा आहे। ईमेल ID टाकल्याच्या नंतर इथे तुम्हाला तुमचा जिल्हा या ठिकाणावर निवडायचा आहे, जो असेल तो तुम्ही या ठिकाणी निवडा। त्यानंतर खाली तालुका निवडायचा आहे, तो तालुका या ठिकाणी निवडून खाली नारी शक्ती प्रकार तुम्हाला दिलेला आहे। त्यापैकी हे जे या ठिकाणी दिसत आहे ऑप्शन, त्यापैकी एक ऑप्शन तुम्हाला निवडायचा आहे। म्हणजे सामान्य महिला असतील, समूह संसाधन व्यक्ती, बचत गट अध्यक्ष, बचत गट सचिव, नंतर गृहिणी, अंगणवाडी सेविका, जे असेल ते योग्य पर्याय तुम्हाला या ठिकाणी निवडायचा असेल। खालीलपैकी काही नसेल तर सामान्य महिला हा पर्याय तुम्हाला या ठिकाणी निवडायचा आहे। त्यानंतर अपडेट करा यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। इथे आल्याच्या नंतर तुम्ही जे आता डिटेल टाकली होती प्रोफाईल मध्ये ती सर्व डिटेल तुम्हाला या ठिकाणी दिसणार आहे, ती व्यवस्थित पाहून घ्या। पाहून घेतल्याच्या नंतर खाली तुम्हाला ऑप्शन दिसत आहेत नारी शक्ती दूत योजना, यापूर्वी केलेला अर्ज, प्रोफाईल। या ठिकाणी नारी शक्ती दूत यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। इथं तुम्हाला लगेच दिसेल की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना हे नाव या ठिकाणी दिसत आहे, त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। आणि हा पूर्ण फॉर्म तुमच्या समोर या ठिकाणी ओपन होणार आहे। तो फॉर्म या ठिकाणी व्यवस्थित पाहून घ्या। सुरुवातीला महिलेचे संपूर्ण नाव आहे, म्हणजे ज्या व्यक्तीचा अर्ज तुम्ही भरत आहात त्या महिलेचा पूर्ण नाव या ठिकाणी येणार आहे। आणि इथे जर महिलेचं लग्न झालेलं असेल तर पतीचं नाव येईल आणि लग्न झालेलं नसेल तर वडिलांचं नाव त्या ठिकाणी येईल। योग्य ते तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे। त्यानंतर त्यापुढेच वडिलाचं नाव असेल तर वडिलाचं नाव लिहायचं आहे, पूर्ण नाव, नाही तर मग पतीचं पूर्ण नाव त्या ठिकाणी टाकायचं आहे। त्या खाली इथे दिसत असेल जन्म दिनांक, तर जन्म दिनांक तुम्हाला या ठिकाणावर सिलेक्ट करायचा आहे। इथे जन्म वर्ष जे काही असेल ते तुम्ही या ठिकाणावर सिलेक्ट करू शकता। त्यानंतर इथे तुम्हाला महिना दिलेला आहे, तो योग्य महिना या ठिकाणी सिलेक्ट करा आणि तारीख या पद्धतीने सिलेक्ट करायची आहे। इथे ओके करायचं आहे। ओके केल्याच्या नंतर जन्म तारीख या ठिकाणी सिलेक्ट होणार आहे। त्यानंतर खाली अर्जदाराचा पत्ता आणि इतर माहिती या असे दिलेला आहे। त्याच्या खाली तुम्हाला जन्माचे ठिकाण दिलेलं आहे, तर तुमचा जन्म म्हणजे अर्जदाराचा जन्म कुठे झालेला आहे त्याची डिटेल्स, त्याची माहिती तुम्हाला या ठिकाणी द्यायची आहे। तर जन्म कोणत्या जिल्ह्यामध्ये झालेला आहे तो जिल्हा या ठिकाणावर निवडायचा आहे। त्यानंतर खाली तालुका कोणता होता, म्हणजे जन्म कोणत्या तालुक्यामध्ये झालेला आहे तो तालुका या ठिकाणी निवडायचा आहे। त्यानंतर गाव कोणतं होतं ते गाव या ठिकाणी टाकायचं आहे। त्यानंतर ज्या ठिकाणी जन्म झालेला आहे तिथं ग्रामपंचायत होती की नगरपालिका, महानगरपालिका, जे काय असेल ते या ठिकाणी टाकायचं आहे। ते कोणतं होतं, ते गाव असेल तर गावाचं नाव, नगरपालिका असेल तर नगरपालिकेचं नाव, महानगरपालिका असेल तर महानगरपालिका। त्यानंतर ज्या
ठिकाणी जन्म झालेला आहे त्या एरियाचा पिनकोड तुम्हाला त्या ठिकाणी टाकायचा. त्यानंतर आता जिथं तुम्ही राहता तिथला संपूर्ण पत्ता या ठिकाणी टाकायचा आहे. त्याच्या खाली मोबाईल नंबर, अर्जदाराचा पूर्ण मोबाईल नंबर टाकायचा आहे. त्याच्या खाली अर्जदाराचा आधार क्रमांक पूर्ण या ठिकाणी टाकून द्यायचा आहे. त्याच्या खाली एक क्वेश्चन विचारला जाईल की शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेचा लाभ घेता का? तर या ठिकाणी नाही या पर्यायावर सिलेक्ट करायचा आहे आणि खाली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या ठिकाणी सिलेक्ट करण्यात आलेली आहे. त्याच्या खाली वैवाहिक स्थिती तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करायची आहे. तुम्ही अर्जदार ज्या व्यक्तीचा अर्ज भरत आहात त्या अविवाहित आहे की विवाहित, विधवा, निराधार, जे कोणी असेल ते योग्य पर्याय या ठिकाणी सिलेक्ट करायचा आहे. त्याच्या खाली अर्जदाराचे खाते असलेल्या बँकेचा तपशील तुम्हाला द्यायचा आहे. इथे बँकेचे संपूर्ण नाव त्या ठिकाणी टाकायचं आहे. बँक खातेदाराचे नाव सुद्धा या ठिकाणी टाकायचं आहे, म्हणजे जे महिलेचा अर्ज तुम्ही भरत आहात त्यांचं नाव पूर्ण टाकायचं आहे. त्यानंतर बँक खाते क्रमांक, त्याच्या खाली IFSC कोड आणि त्याच्या खाली एक क्वेश्चन विचारला जाईल की आपला आधार क्रमांक बँक खात्याला जोडले आहे काय? तर या ठिकाणी होय करायचं आहे आणि आधार लिंकच खातं या ठिकाणी तुम्हाला द्यायचं आहे. त्यानंतर खालील सर्व कागदपत्रे अपलोड करण्यात यावी या ठिकाणी असं लिहिलेलं आहे. तर सुरुवातीला आधार कार्ड हे कंपल्सरी आहे, तर आधार कार्ड या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे या पद्धतीनं. त्यानंतर आदिवास किंवा जन्म प्रमाणपत्र, याऐवजी तुम्ही राशन कार्ड सुद्धा देऊ शकता तुमच्याकडे असेल तर. ते राशन कार्ड किंवा TC किंवा इलेक्शन कार्ड हे सुद्धा तुम्हाला या ठिकाणी देता येतं, ते की 15 वर्ष जुने असणं आवश्यक आहे. त्यानंतर उत्पन्न, तुमच्याकडे जर पिवळं किंवा केसरी रेशन कार्ड असेल तर ते तुम्हाला या ठिकाणी द्यायचं आहे. ते दिल्याच्या नंतर उत्पन्न प्रमाणपत्राची गरज या ठिकाणी पडणार नाही. जर केसरी किंवा पिवळं राशन कार्ड नसेल तर त्यांना उत्पन्न प्रमाणपत्र हे तहसीलमधून काढावं लागेल. त्याच्यानंतर हमी प्रमाणपत्र, हमी प्रमाणपत्राचे जे काही ड्राफ्ट फॉर्मॅट आहे तो फॉर्मॅट मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे, तो त्या ठिकाणी डाउनलोड करून घ्यायचा. त्यानंतर अर्जदाराचं काही बँक पासबुक आहे ते बँक पासबुक तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर सगळ्यात शेवटी अर्जदाराचा लाईव्ह फोटो तुम्हाला काढायचा आहे. ज्या महिलेचा तुम्ही अर्ज भरत आहात त्या महिलेचा फोटो तुम्हाला या ठिकाणाहून काढायचा आहे. अर्जदाराचा फोटो यावरती तुम्हाला क्लिक करायचा आहे. क्लिक करून लाईव्ह फोटो तुम्हाला या ठिकाणाहून काढायचा आहे. फोटो काढायच्या नंतर तुम्हाला खाली दिसणार आहे फोटो, तर त्या ठिकाणी टर्म कंडिशन असतील, ऍक्सेप्ट, हमीपत्र, डिक्लेरेशन, डिस्क्लेमर या ठिकाणी आहे, तिथे ऍक्सेप्ट करायचं आहे, स्वीकारा. त्यानंतर खाली माहिती जतन करा यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्याच्या नंतर तुम्ही भरलेली सर्व माहिती तुम्हाला दिसणार आहे, ती व्यवस्थित एकदा चेक करून घ्यायची. सर्व माहिती बरोबर असेल तर त्याच्या खाली ऑप्शन असेल सबमिट, त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. सबमिट केल्याच्या नंतर तुमचा अर्ज सक्सेसफुली सबमिट त्या ठिकाणी होणार आहे. मित्रांनो, या पद्धतीनं तुम्हाला तुमचा फॉर्म जो आहे व्यवस्थित भरून घ्यायचा आहे. तुम्ही स्वतः तुमच्या मोबाईल वरून घर बसल्या हा फॉर्म भरू शकता. हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला मात्र विसरू नका. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.